चला तर आज आपण पिठलं कसं बनवायचं ते पाहूया. तर तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, ठेचलेला लसूण, लसूण थोडासा जाडसरच ठेचून घ्या. आता लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर, मसाला. जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल ना तर तो टाका ह्या मसाल्याच्या ऐवजी. त्याने पण पिठलं खूप छान होतं. आता 1.5 ग्लास याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगली उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर याच्यामध्ये एक छोटी वाटी घेतलेला आहे बेसन. वजनाने बघितलं तर 50 ग्रॅमच बेसन घेतलेलं आहे. आता हे थोडं थोडं बेसन टाकून आपल्याला चांगलं चमच्याने हाटून घ्यायचं. याला हाटलेलं घाटलेलं बेसन म्हणतात. आणि गुठळ्या पूर्ण मोडून टाकायच्या आहेत. तव्यात किंवा लोखंडाच्या कढईत हे बेसन बनवा. खूप टेस्टी लागतं. 10 मिनटं शिजू द्या. त्याच्यानंतर हे बेसन गरम गरम खायचं असतं आणि खाताना याच्यावर कच्चं तेल घ्यायचं आहे. तर नक्की बनवून बघा.